भीमा कोरेगाव विजयस्तंभावर मागील 11 वर्षापूर्वी वीज कोसळली होती व विजयस्तंभाचा वरील भाग खाली कोसळला होता। तो भाग त्यावेळी दुरुस्त केला गेला, पण त्याच भागातून दरवर्षी पावसाळ्यात विजयस्तंभाच्या वरील भागातून पाणी विजयस्तंभमध्ये जाऊन सर्व बाजूने पावसाचे पाणी बाहेर पडू लागले आहे व आज विजयस्तंभ फुगलेल्या अवस्थेत दिसतो आहे। ही परिस्थिती अशीच तर विजयस्तंभावर राहिली तर कुठल्याही क्षणी दुर्घटना घडू शकते, म्हणून विजयस्तंभाची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी। 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा येथे झालेली दंगल व 3 जानेवारी 2018 रोजीचे भारत बंद वेळी आपल्या अंदाजे 30,000 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले हे सर्व गुन्हे मागे घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे समिती स्थापन केली होती। मात्र अजूनही गुन्हे मागे घेतले गेले नाही। त्यामुळे आपल्या मुलांना शिक्षणात व नोकरीत अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत, तरी ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे। 1 जानेवारी 2011 रोजी अजित दादा पवार यांनी प्रथमच जयस्तंभ या ठिकाणी मानवंदना दिली व जयस्तंभ विकास कामासाठी 100 कोटी रुपयाची घोषणा केली होती। ती रक्कम अजूनही जिल्हाधिकारी पुणे यांचे कडे वर्ग करण्यात आली नाही। ती रक्कम त्वरित वर्ग करण्यात यावी व विजयस्तंभ शेजारील खासगी जमीन अधिग्रहण करण्यात यावी। 1 जानेवारी 2018 पासून शौर्य दौन नियोजनासाठी बार्टीचे माध्यमातून अंदाजे 10 कोटी रुपये खर्च करण्यात येतो। तो निधी बार्टीच्या माध्यमातून खर्च न करता 1 जानेवारी शौर्य दिनासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात यावी। जयस्तंभ व छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळे पुणे दर्शन मध्ये समाविष्ट करण्यात यावे व शासनाच्या वतीने विजयस्तंभ या ठिकाणी इतिहास फलक लावण्यात यावा। विजयस्तंभावर 1971 चे युद्धातील सैनिकांची काळी पाटी लावण्यात आली आहे। ती त्वरित काढून दुसऱ्या ठिकाणी मान सन्मानाने लावण्यात यावी। विजयस्तंभ या ठिकाणी देशभरातून भीम सैनिक येत असतात, त्यांच्यासाठी पुणे स्टेशन ते विजयस्तंभ अशी स्वतंत्र बस सोडण्यात याव्यात व येणाऱ्या लोकांसाठी नागरी सुविधा उपलब्ध करण्यात यावी। तसेच पार्किंगसाठी शासकीय जागेवर आरक्षण टाकण्यात यावं अशी मागणी सम्राट अशोक सेनेतर्फे करण्यात आली आहे। आज माननीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आहे की सध्या जो 1818 मध्ये भीमा कोरेगावचं जे युद्ध घडलं त्या युद्धाच्या शौर्याचं प्रतीक म्हणून एक 1822 मध्ये जे भीमा कोरेगावचं स्तंभ उभारलं, त्या स्तंभाला आता मोठी 10 वर्षापूर्वी हानी झाली। त्या स्तंभातून आता पाणी गळत आहे आणि त्या स्तंभातल्या आता त्या एवढा मोठा शौर्याचं प्रतीक असणारा स्तंभ या ठिकाणी आज कुठेतरी आज त्या स्तंभाला हानी होत आहे, म्हणून त्या स्तंभाच्या विजयस्तंभाच्या मागणीसाठी आज माननीय खासदार साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आणि गेल्या 18 मध्ये जे भीमा कोरेगावची जी दंगल घडली त्या दंगलीमध्ये 30,000 कार्यकर्त्यांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आणि हे गुन्हे या ठिकाणी मागे घेण्यात यावं आणि आमच्या येणाऱ्या शिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीने हे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावं अशा मागणीकरिता आज आम्ही माननीय राज्यमंत्री केंद्रीय यांना निवेदन दिलं आणि हा मुद्दा आम्ही लोकसभेत या ठिकाणी रेटून धरावा अशा मागणीकरिता आज आम्ही निवेदन दिलं। नक्कीच या शौर्या भीमा कोरेगावच्या स्तंभाला या ठिकाणी शासनाने जास्तीत जास्त या ठिकाणी निधी उपलब्ध करून द्यावी आणि आमच्या मागणी पूर्ण करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो। अन्यथा महाराष्ट्रभर याचा निळा उद्रेक आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो। प्रत्येक तालुक्या जिल्ह्यातून गाव पातळीवर याचं आंदोलन आम्ही उभारू हे आम्ही या ठिकाणी आज सर्व महाराष्ट्राला आवाहन करतो आणि जरी हे मागण्या आमच्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि तत्काळ आम्ही आज माननीय मंत्री साहेबांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या एवढीच आम्ही अपेक्षा करतो। जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय